नमस्कार मंडळी. आज आपण बोलणार आहोत AWSच्या दोन सगळ्यात महत्त्वाच्या सर्व्हिसेसबद्दल, S3 आणि EC2. चला, जास्त वेळ न घालवता लगेच सुरू करूया. एक साधा प्रश्न आहे, कधी फाईल्स स्टोअर करायला गुगल ड्राईव्ह वापरलाय का? किंवा मित्रांबरोबर ऑनलाईन गेम खेळताना सर्व्हर वगैरे वापरला असेलच, बरोबर? जर याचं उत्तर हो असेल तर अभिनंदन. खरं तर AWSच्या दोन सगळ्यात पॉवरफुल सर्व्हिसेसबद्दल तुम्हाला आधीच माहिती आहे. फक्त त्यांची नावं कदाचित माहीत नसतील. म्हणजे स्टोरेजसाठी आहे S3 आणि कम्प्युटिंगसाठी आहे EC2. ठीक आहे, तर मग सगळ्यात आधी आपण S3 बद्दल बोलूया. S3 म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं तर हे आहे तुमचं एक अनलिमिटेड वेअरहाऊस. S3 ह्याचं पूर्ण नाव आहे सिम्पल स्टोरेज सर्व्हिस आणि नावावरूनच सगळं स्पष्ट होतंय. डेटा एकदम सोप्या पद्धतीने स्टोअर करण्याची ही एक सर्व्हिस आहे. सिम्पल स्टोरेज सर्व्हिस, एकदम सरळ. एक कल्पना करा, समजा तुमच्याकडे एक असं गोदाम आहे जे कधीच भरत नाही, म्हणजे अक्षरशः अनलिमिटेड जागा, आणि तिथे ठेवलेला तुमचा सगळा डेटा एकदम सेफ आहे आणि जगात कुठूनही तो तुम्हाला मिळवता येतो. भारी आहे ना? बस हेच आहे S3. मग प्रश्न येतो की या गोदामात ठेवायचं काय? अरे काहीही, म्हणजे तुमचे फोटोज, व्हिडिओज, डॉक्युमेंट्स. एवढंच नाही तर तुमच्या वेबसाईटच्या फाईल्स, डेटाबेसचे बॅकअप्स किंवा मशीन लर्निंगसाठी लागणारा मोठा डेटा, अक्षरशः काहीही इथे स्टोअर करता येतं. S3 मध्ये दोन गोष्टी समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. पहिली गोष्ट आहे बकेट. बकेट म्हणजे काय? तर गुगल ड्राईव्हमधला फोल्डर असतो ना, अगदी तसंच तुमच्या सगळ्या फाईल्स ठेवण्यासाठी एक कंटेनर. आणि दुसरी गोष्ट आहे ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट म्हणजे तुमची फाईल, आणि प्रत्येक फाईलला एक युनिक की म्हणजे खास ओळख दिलेली असते. आता सगळ्यात मोठा प्रश्न, याचा खर्च किती? ऐकून आश्चर्य वाटेल पण खूपच कमी. साधारणपणे फक्त ₹2 प्रति GB, तेही महिन्याला. विचार करा, याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ असा की आज एक छोटा स्टार्टअप किंवा अगदी एकटा डेव्हलपर सुद्धा प्रचंड प्रमाणात डेटा स्टोअर करू शकतो. पूर्वी हे फक्त मोठ्या कंपन्यांनाच परवडायचं, म्हणजे जेवढं वापराल फक्त तेवढ्याच गोष्टीचे पैसे द्यायचे. कमाल आहे. बरं, हे वापरतं कोण? मोठमोठी नावं आहेत. आपण जे नेटफ्लिक्स बघतो त्याचे सगळे चित्रपट आणि शोज S3 मध्येच स्टोअर केलेले असतात. इंस्टाग्रामवरचे करोडो फोटोज आणि व्हिडिओज ते सुद्धा इथेच असतात. आणि याशिवाय असंख्य कंपन्या आपला महत्त्वाचा डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी यावरच अवलंबून आहेत. चला, आता S3 बद्दल तर कळालं. आता वळूया दुसऱ्या महत्त्वाच्या सर्व्हिसकडे, जी आहे EC2. EC2 म्हणजे काय? सोप्या शब्दांत तुमचा भाड्याने घेतलेला एक व्हर्च्युअल कॉम्प्युटर. EC2 याचं पूर्ण नाव आहे इलास्टिक कम्प्यूट क्लाउड. आता हे नाव थोडं किचकट वाटेल, पण आपण ते तोडून समजूया. इलास्टिक म्हणजे लवचिक, गरजेनुसार लहान मोठं चरता येणारं. कम्प्यूट म्हणजे तुमची प्रोसेसिंग पॉवर, म्हणजे तुमच्या कम्प्युटरचा मेंदू. आणि क्लाउड म्हणजे हे सगळं इंटरनेटवर उपलब्ध आहे. हे समजायला एक मस्त उदाहरण आहे. समजा तुम्हाला एक दुकान सुरू करायचंय. आता दुकान विकत घ्यायला लाखो रुपये लागतील, बरोबर? त्याऐवजी तुम्ही ते दुकान फक्त जेवढा वेळ पाहिजे तेवढ्या वेळासाठी भाड्याने घेतलं तर, म्हणजे जेवढा वापर तेवढंच भाडं. EC2 म्हणजे अगदी हेच. आणि हे इतकं महत्त्वाचं काय माहितीये? कारण यामुळे मोठमोठे महागडे सर्व्हर विकत घेण्याचा खर्च पूर्णपणे वाचतो. आणि म्हणूनच आज नवीन कल्पना आणि स्टार्टअप्स इतक्या वेगाने पुढे येत आहेत. आता जसं गाड्यांमध्ये नाही का, नॅनो, मायक्रो किंवा मोठ्या SUV असे वेगवेगळे मॉडेल असतात, तसंच EC2 मध्ये पण वेगवेगळ्या साईजचे व्हर्च्युअल कॉम्प्युटर मिळतात. यांना इन्स्टन्स म्हणतात. जर तुम्ही नवीन असाल, शिकत असाल, तर तुमच्यासाठी T2 मायक्रो आहे, जो फ्री टिअरमध्ये मिळतो. आणि जर तुम्हाला AI किंवा मशीन लर्निंगसारखी मोठी कामं करायची असतील, तर मग C5 4X सारखे मोठे पॉवरफुल इन्स्टन्ससुद्धा आहेत. तर मग EC2 नक्की वापरतात कुठे? सगळीकडे. म्हणजे वेबसाईट होस्ट करायची असेल, किंवा तुमच्या ॲपच्या बॅकएंड चालवायचा असेल, डेटाबेस सर्व्हर हवा असेल, किंवा AI मॉडेलला ट्रेन करायचं असेल. इतकंच काय, तुमचे आवडते ऑनलाईन गेम्स ज्या सर्व्हरवर चालतात ना, ते सुद्धा EC2 वर चालतात. ठीक आहे, तर आत्तापर्यंत आपण S3 आणि EC2 हे वेगवेगळे काय आहेत ते पाहिलं. आता खरा महत्त्वाचा भाग, हे दोन्ही मिळून एकत्र कसे काम करतात आणि यांच्यातला नेमका फरक काय आहे ते बघूया. यांच्यातला फरक खूप सोपा आहे, पण तितकाच महत्त्वाचा. लक्षात ठेवा, S3 म्हणजे फक्त आणि फक्त स्टोरेज, फाईल्स ठेवायची जागा. त्यात स्वतःची प्रोसेसिंग पॉवर 0 असते. आणि याच्या अगदी उलट EC2 म्हणजे फक्त प्रोसेसिंग पॉवर, म्हणजे कोड चालवण्यासाठी एक इंजिन. त्यात स्वतःचं परमनंट स्टोरेज नसतं. आणि गंमत म्हणजे हे असं वेगळं असणं हीच AWSची खरी ताकद आहे. कारण यामुळे गरजेनुसार फक्त स्टोरेज किंवा फक्त प्रोसेसिंग पॉवर स्वतंत्रपणे वाढवता येते. हे दोन्ही एकत्र कसे काम करतात
चला एका फोटो ॲपचं उदाहरण घेऊ. समजा तुम्ही एक फोटो अपलोड केला. तो फोटो सगळ्यात आधी जातो EC2 सर्व्हरकडे. EC2 काय करतो? तो त्या फोटोला प्रोसेस करतो, म्हणजे समजा त्याची साईज कमी करतो. मग हा प्रोसेस केलेला फोटो कायमचा सेव्ह होतो S3 बकेटमध्ये. आणि मग जेव्हा कुणाला फोटो बघायचा असतो तेव्हा EC2 तोच फोटो S3 मधून उचलतो आणि दाखवतो. आहे की नाही एकदम स्मार्ट कॉम्बिनेशन? आता हे सगळं ऐकून वाटत असेल की वा, हे तर भारी आहे, पण याची सुरुवात कशी करायची? तर चिंता नसावी. यासाठीच आहे AWSचा फ्री टियर. AWS नवीन शिकणाऱ्यांसाठी तब्बल 12 महिने म्हणजे पूर्ण 1 वर्षासाठी फ्री टियर देतं. यात काय मिळतं? तर S3वर 5 GB स्टोरेज आणि EC2चा जो T2 मायक्रो इन्स्टन्स आहे ना, तो दर महिन्याला 750 तासांसाठी मोफत मिळतो. म्हणजे प्रॅक्टिससाठी तर भरपूर आहे. तर मग आज आपण काय काय शिकलो याचा एक पटकन रिकॅप करूया. 1. S3 म्हणजे स्टोरेजसाठी अनलिमिटेड गोदाम. 2. EC2 म्हणजे कम्प्युटिंगसाठी भाड्याने घेतलेला व्हर्च्युअल कॉम्प्युटर. 3. S3 आणि EC2 मिळून जबरदस्त ॲप्लिकेशन्स बनवतात. आणि 4. सगळ्यात महत्त्वाचं, AWS फ्री टियरमुळे हे सगळं पूर्ण 12 महिने मोफत शिकता येतं. थोडक्यात S3 आणि EC2 शिकणं म्हणजे AWSचा पाया मजबूत करणं. त्यामुळे नक्कीच एक फ्री अकाउंट तयार करा आणि प्रॅक्टिस सुरू करा. अच्छा, तुम्ही कधी AWS वापरला आहे का? किंवा याबद्दल अजून काही प्रश्न आहेत? आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की कळवा.